इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं असेल तर 10th आणि 12th नंतर जेव्हा तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मध्ये जेव्हा तुम्ही पास होता त्याच्यानंतर तुम्हाला जेई मेन्स नावाची एक्झाम असते. जेई मेन्स मध्ये टोटल 15 लाख मुलं ऑल इंडिया लेवलला बसतात. ठीक आहे. त्याच्यातून जेई ऍडव्हान्स साठी क्वालिफाय होतात 1.5 लाख मुलं आणि त्या 1.5 लाख मुलांपैकी फक्त 15,000 विद्यार्थ्यांना टॉप कॉलेज मिळतं. तर टॉप कॉलेज कोणतं मिळतं? जेव्हा तुम्ही जेई ऍडव्हान्स क्रॅक करता तेव्हा आयआयटी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तुम्हाला मिळतं. फक्त जेई मेन्स जर तुम्ही क्रॅक केलं असेल तर एनआयटी म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे तुम्हाला मिळतं. आयआयटी जी आहे ती प्रत्येक राज्यात एक आयआयटी असते. प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे आपल्या इथं जसं आयआयटी बॉम्बे आहे, मुंबईमध्ये ही आयआयटी आहे. एनआयटी सुद्धा प्रत्येक राज्यात एकच आहे. सो आपल्या इथे एनआयटी जी आहे ती नागपूरला आहे. सो हे कॉलेजेस तुम्हाला मिळतात जेई मेन्स आणि ऍडव्हान्सच्या थ्रू. आणि जर तुम्हाला महाराष्ट्रातले टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथे असते एमएसटी सीईटी ज्याच्यामध्ये टोटल अराउंड 4 लाखाच्या आसपास टोटल स्टुडंट्स बसतात. आणि महाराष्ट्रातले टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला पहिल्या 4 लाखापैकी पहिल्या 15,000 रँकच्या अंडर तुम्हाला रँक काढावं लागतं. तर तुम्हाला खूप चांगले टॉपचे कॉलेजेस मिळू शकतात.